मुदखेड येथील सोनार कारागीर संतोष टाक यांचा दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या संकट समयी टाक कुटुंबाला आधार देण्यासाठी भोकर विधानसभेतील दानमहर्षी दादाराव पाटील ढगे यांचे सुपुत्र तथा अनुसया साखर व गूळ पावडर कारखान्याचे चेअरमन ओमकार दादाराव पाटील ढगे यांनी पुढाकार घेतला आहे। दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी ओमकार ढगे यांनी स्वर्गीय संतोष टाक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत सामाजिक भावनेतून 51,000 रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द केली। अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे कोलमडलेल्या कुटुंबाला या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे। या प्रसंगी बाबाजी चंद्रे, गणेश गुडमलवार, लक्ष्मण शहाणे, नारायण डहाळे, नंदकुमार डहाळे, उमरीकर यांच्यासह टाक कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। ओमकार ढगे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि सामाजिक दातृत्वाबद्दल मुदखेड परिसरातून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे। काल जे आपल्या मुदखेडमध्ये जे संतोष टाक यांचा जे दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या प्रसंगी आज सातवन कारखान्याचे जे संचालक आहेत त्यांनी आज सातवन भेट दिलेली आहे। त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आज कारखान्याचे चेअरमन ओमकार पाटील ढगे यांनी सांत्वन म्हणून आज टाक परिवाराच्या घरी येऊन भेट दिली व 51,000ची आर्थिक मदत केली। त्याबद्दल त्यांच्या दुःखात सहभागी झाले त्याबद्दल आम्ही सोनार समाज व सराफ असोसिएशन तर्फे त्यांचे आभारी आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।